शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। त्यांच्यामध्ये असलेली आज जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तालुका अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी पवार सर आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी वापरतील आणि या पक्षाला पुढे नेण्यासाठी सर्व पदाधिकारी जोमाने प्रयत्नाला लागतील। पुनश्च एकदा शिवशंकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित डॉक्टर हेलन केलर अंधनिवासी विद्यालय लोहा जिल्हा नांदेड या शाळेतील सर्व दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। अभिष्ट चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रभाकर पवार साहेब इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करीन की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी 2 मिनिटं बोलून हितगुज करावं। तर मित्रांनो, आज तुमच्याशी भेटण्याचा किंवा संवाद साधण्याचा योग म्हणजे देशाचे नेते, खासदार, एक संघर्ष योद्धा, शेतकऱ्याचे नेते, भारताचे माजी कृषी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं हे औचित्य साधून तुमच्या शाळेला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहा तालुका व लोहा शहर, माझ्यासोबत शहराचे अध्यक्ष रमेश पाटील चव्हाण, तालुका बॉडीचे सचिव प्राध्यापक आलिम सर, तालुका सदस्य बालाजी चव्हाण, युवकचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील चितळीकर, आमचे येवले आणि सर्व पदाधिकारी आणि या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि जमलेले माझे विद्यार्थी मित्र। खरं तर सर, आता तुमचा एक परफॉर्मन्स बघितल्यानंतर अंध विद्यालय हे कशावरून हाच प्रश्न मला त्या ठिकाणी पडला। दृष्टी जरी नसेल तर दृष्टिकोन एवढा मोठा आहे। सरांचं सरनेम काय? शेंडे सर, आणि त्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिला, तुमचा तो आवाज आणि पवार साहेबाला वाढदिवसात शुभेच्छा दिलेला ते गीत, हे जर आम्ही ऐकलं तर खरंच एक मनाला आनंद भेटला की आपण तुमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी आलोत आणि दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांसोबत एक संवाद साधण्याचा आम्हाला त्या ठिकाणी प्रसंग आला। पवार साहेबाला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलो। त्या पवार साहेबांचं कार्य आताच तुमच्या सरांनी सांगितलं की दीनदलितांचा नेता, कष्टकऱ्यांचा नेता, दिव्यांगाचा नेता, शेतकऱ्यांचा नेता। शरद पवार साहेबांना एखादी उपाधी लावणं म्हणजे आपलं चुकीचं ठरलं। या देशाचं एक अष्टपैलू नेतृत्व, आजही जर त्यांचा उत्साह बघितला, त्यांचं जर वय बघितलं तर तुम्हाला आणि मला लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं काम आणि शैक्षणिक दृष्टिकोन सुद्धा। ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास पुनश्च एकदा लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये शरदचंद्र पवार साहेबांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही। अशा प्रकारचा तो नेता आणि त्या नेत्याला तुमच्या या चिमुकल्याच्या साक्षीनं माझे मित्र सुरज पाटील पत्रकार बी त्या ठिकाणी आहेत,
आणि या उत्कृष्ट कार्यक्रमाचं लाईव्ह करणारे गजानन दांगटे सर सुद्धा आहेत. आणि तुमच्या साक्षीनं एवढ्या मोठ्या नेत्याला शुभेच्छा द्यायचा जो योग आहे तो योग म्हणजे आमच्यासाठी त्या ठिकाणी एक ती अनमोल संधी आहे. आणि सर, या लेकरांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर प्रत्येकाचे जे कान आहेत ते तीक्ष्ण आणि एक दृष्टिकोन तुमच्यामध्ये त्या ठिकाणी या माझ्या शिक्षक मित्रांनी रुजवलेला आहे. तुमच्याशी संवाद साधून तुमच्या इथलं वातावरण बघून खरंच मी आणि माझी पूर्ण टीम आम्हाला आज एक धन्य झाल्यासारखं वाटतं. आमच्याकडे दृष्टी आहे, पण आमच्या दृष्टीपेक्षाही तुमच्याकडं सगळ्यांकडे एक मोठा दृष्टिकोन आहे. आणि त्याच दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुमच्या शाळेचा, सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा एक एक पाऊल त्या ठिकाणी पुढं जावं. आम्हाला शाळेचे संस्थापक असतील, मुख्याध्यापक असतील, सर्व माझे कर्मचारी मित्र असतील, यांनी इथं येऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्हाला साजरा करण्यासाठी वेळ दिला, संधी दिली, त्याबद्दल शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी यांचं मनापासून त्या ठिकाणी मी आभार मानतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या साक्षीनं शरदचंद्र पवार साहेबांना त्या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.